शिवदोन पक्षी पुढे उत्पत्ती ओम प्रिय नाम तुझ श्री गोविंदा गीत गायनाचा अवीत छंद घेऊन काव्य केली कटिबंध वासुदेवा सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम। महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा हे महाराष्ट्राचं भूषण आहे। हा महाराष्ट्र साधू संतांचा, शूरवीरांचा, साहित्यिकांचा आणि कलावंतांचा असा कणखर माझा महाराष्ट्र आहे। लोकसंस्कृतीचा आरसा असणारी लोककला साऱ्या कोकणवासियांचा जीव की प्राण। पण या पाश्चात्य संगीताच्या युगामध्ये आजही तग धरून आहे। याचे कारण म्हणजे आपण रसिक माय बाप सुप्रसिद्ध जगदीश खेडूरकर यांच्या शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही उदार आश्रय दिला म्हणून ही कला जगाला दिसली आणि जोवर तुमची कृपा तोवरी आम्हाला वाण कसले, तोवरी वाण आम्हाला कसले। बुद्धीची देवता श्री गणराया आणि कलेची देवता माता सरस्वती, रंग भरणारी रंग देवता ग्रामदेवता नटेश्वराला विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी उपस्थित शाहीर वर्ग, माझ्या घराण्याचे कार्याध्यक्ष आनंददादा मुगळे, महाराष्ट्र गौरवभूषण मधुकर बाबा बंदेरे, ख्यातनाम शाहीर आमचे तुषारजी बंदेरे, सचिनजी धुमक असे विविध नामांकित शाहीर वर्ग, संदीपजी सावंतबुवा या ठिकाणी आलेले आहेत। या सर्व शाहिरांना मानवंदना करून आज या ठिकाणी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि तमाम जनतेला आजपर्यंत ज्यांनी सांभाळलं असे शिवसेनेचे सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करून आज या ठिकाणी काही मान्यवर आलेले आहेत। त्यापैकी मुंबईचे माजी महापौर महादेवजी देवळे, नितीनजी नांदगावकर, तसेच श्री विनायक राऊत साहेब शिवसेना सचिव नेते माजी खासदार या सर्व मान्यवरांचं मी मनापासून आभार मानतो आणि मी माझ्या कार्यक्रमाकडे वळतो। धन्यवाद धन्यवाद। आज या ठिकाणी युवा बॉईज क्रिकेट संघ वरदस्थळ गितलेवाडी यांनी आम्हा ही कोकणची लोककला सादर करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल मी माझ्या मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आज या ठिकाणी माझ्या जोडीला अख्ख्या महाराष्ट्रावर प्रसिद्ध आहेत असे सचिन कदमबुवा यांना ही शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भवसागर तरण्याला आशीष द्या।
सुखमूल झाली माफ करावे थोड गळ्याने गातो हे मानून घ्यावे तुमची माया पाहून माझ्या देहाचा ठावा नाही अंत मानाचा मुद्रा रसिका जोवर आहे जिवंत मानाचा मुद्रा रसिका जिवंत तुमची माया पाहून आलं मन भरून तुमची माया पाहून माझ्या देहाचा ठाव नाही अंत माझ्या देहाचा ठाव नाही अंत मानसा मुद्रा जोवर आहे जिवंत मानसा मुद्रा जोवर आहे जिवंत छाया पाऊल खुना आपण जपतो हा स्वाभिमान साथ तुमची माझ्या जीवना ईश्वराप्रती हे वरदान ईश्वराप्रती हे वरदान ईश्वराप्रती हे वरदान तुमच्या टाळ्यांची साथ जणू स्वर्ग सहवाल तुमच्या टाळ्यांची साथ जणू स्वर्ग सहवाल तुम्ही मायबाप माझे गुणवंता तुम्ही मायबाप माझे गुणवंता मानसा मुद्रा जोवर आहे जिवंत मानसा मुद्रा जोवर आहे जिवंत मानसा मुद्रा प्रत्येक क्षण जपून ठेवण हृदयी गाभाऱ्या जपून ठेवण हृदयी गाभाऱ्या जपून ठेवण हृदयी गाभाऱ्या आभाळा पारी तुमचे मन प्रकाशल्या हो मला अंधारा प्रकाशल्या हो मला अंधारा प्रकाशल्या हो मला अंधारा माझे फुलले जीवन संगीताची उधळण माझे फुलले जीवन संगीताची उधळण तुमचे उपकार हे अनंत तुमचे उपकार हे अनंत मानसा मुद्रा जोवर आहे जिवंत मानसा मुद्रा जोवर
जिवंत मानसा मुद्रा करणार रसिका जोवर आहे जिवंत तुमची माया पाहून आलं मन भरून तुमची माया पाहून माझ्या देहात ठाव नाही अंत माझ्या देहात ठाव नाही अंत मानस मुद्रा करेन जोवर आहे जिवंत मानस मुद्रा करेन जोवर आहे जिवंत आई सकाळी तुझा सांगो देवा तुझा अखंड बाबू रंगले घराण्याचा शीघ्र कवी वासू आणि यांचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा धन्यवाद रसिकांना मानवंदना झालेली आहे. आता वळत आहोत गणाकडे. करंबुवाने सांगितलं युट्यूबचा काही विषय निघाला होता. आज ती खरी वस्तुस्थिती आहे. परंतु बुवा हे गाव नाही, हा मुंबई शहर आहे. भले तुम्ही कुठे राहा, सकाळी आपल्याला 10 वाजता बारी चालू करायची होती, पण बुवा तुम्हीच 10 वाजता येत आहे, तर बारी पुढे लेट होईलच की नाही. कारण या रसिक जणांना घरी जायचं असतं. कारण रसिक बांधव माझा म्हणतो, अहो तुम्ही बुवाच लोक बारी लेट करता, तर आम्ही घरी जायचं कधी? मग कशाला तुमच्या बाऱ्या बघायला यायचं? मग आम्हाला युट्यूबचा सहारा घ्यावा लागतो. म्हणून बुवा पहिलं स्वतः वेळेवरती या आणि जरा भान ठेवा. बुवा म्हणतात मी माझी आदिमाया श्रेष्ठ करणार. बुवा आदिमाया श्रेष्ठ करा, पण मी सुद्धा माझा शिवहित श्रेष्ठ करणार. जशी तुझी आदिमाया श्रेष्ठ, तसा माझा शिव श्रेष्ठ. आणि बुवा हे तुमची आदिमाया पूर्वी जन्मीची कोण होती हे मला तुम्ही दुसऱ्या बारी सांगायचं आहे बुवा.
कारण तुम्ही आधी माईला अडवता. नक्की सांगाल बुवा, अपेक्षा करतो. हा, आता बारीला खरी सुरुवात. बुवांची मुलं उत्कृष्ट नसतात, जे चांगले आहे ते चांगलंच बोलतो. का बुवा पण असेच बोलतात. बुवा कार्यक्रमात बुवाने बारी चालू केली. त्यांना माहिती आहे गेल्या वर्षी राऊत बुवा भेटले होते दिव्यात, पण या शाहीराला त्यांनी मानवंदना नंतरला केली, कारण बुवा आधीच बावरलेले होते. असो, त्यांनी त्यांच्या पद्धतीने केली, मी माझ्या पद्धतीने करणार आहे. बघा, बाहेर पाऊस पडतो की नाही? पाऊस पडला आणि कानात तो हळूच सांगून गेला, बुवा गरमी कोणाचीही असू दे, ती जास्त काय ठिकत नाही. म्हणून त्या गणरायाला मी विनंती करतोय की या भूतली जो मानव वावरतोय, वास्तव्य करतोय, त्या मानवाला अहंकाराची बाधा जडली, ती बाधा दूर कर. कारण या व्हॉट्सअप फेसबुकच्या युगामध्ये मानव नाती विसरून गेलाय. साध्या आपल्या माणसांकडे बोलायला त्याला वेळ नाही आहे. म्हणून त्या गणरायाला मी विनंती करतोय की या माणसांचा अहंकार कमी कर. आता तसे हे बुवा पण अहंकारी भरपूर आहेत हो. हमेशा समोरच्या शाहिराला कमी लेखतातच. बुवा जे काय होईल ते होऊन जाऊ दे, कारण तुमची सवय आहे हे साऱ्या दुनियेला पब्लिकला माहित आहे. कारण तू नागिन असशील तर मी गरुड आहे, तुझे डोळे काढणार आणि आज तुला पेटवणार. बघ, माझ्या गणरायाला विनंती करतो. शिवगौरी गणा वाढे दुःख होती वेदना, तुझ्या शिवाय सांगू पुन्हा. तो तो समजे मी जराणा, सांगे ओरडून जना. अरे घडवा चल चांगली गणेशा, अशा भ्रमरूपी आमना. या ठिकाणी साधा डोंबिवलीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचे शाखा प्रमुख माननीय श्री उमेशजी सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तरी त्यांना शाहिरी मानवंदना करतो. आणि या ठिकाणी मुष्कुंदी परिसर विकास संघ परिवारातील मान्यवर आलेले आहेत, त्यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या गणाला सुरुवात करतो. धन्यवाद. म्हणतो मीच मोठा जगाला, जगाला, जगाला.
माझ्या या मना म्हणतो मी समोर जगाला 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 म्हणतो मी समोर जगाला जगाला जगाला